आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी। नमस्कार मित्रांनो, 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी राज्यात मोठा भयंकर ढगफुटी सदृश पाऊस पुन्हा एकदा होणार आहे। बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन अशा प्रकारचे चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होईल याविषयीची सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वाधिक पाऊस आपल्याला विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात मोठी अतिवृष्टी वादळी वाऱ्यासह पाऊस 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी झालेला पाहायला मिळेल। मराठवाड्यात मात्र छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। विशेष करून मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागात देखील आपल्याला मोठा पाऊस 29-30 तारखेला पाहायला मिळेल। यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या सर्वत्र परिसरामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर हा वाढणार आहे 29-30 ऑक्टोबर रोजी। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। मित्रांनो, राज्यात आता 31 ऑक्टोबरपर्यंतच राज्यात हे पावसाचे वातावरण कायम राहील। त्यानंतर 1 नोव्हेंबरपासून ते 10 नोव्हेंबरपर्यंत राज्यात कुठेही पाऊस नसेल, कडकडीत सूर्यदर्शन आपल्याला पाहायला मिळेल। तसेच कोकणात देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये 29, 30, 31 ऑक्टोबर रोजी मोठी अतिवृष्टी वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला पुन्हा एकदा या भागात मोठा पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 29 आणि 30 तारखेला या भागांमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, मागच्या 4 दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळाला। त्याचप्रमाणे 29, 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात हे पावसाचे वातावरण कायम राहील। बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होईल। त्यानंतर 1 नोव्हेंबरपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे। पुढील 15 दिवस म्हणजेच 10 ते 15 नोव्हेंबरपर्यंत राज्यात कुठेही पाऊस असणार नाही, आपल्याला वातावरण सामान्य पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।